नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं नव्या अशा यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नुसता राईड. तरी या चॅनलवर तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड स्टोरीज व बाईक रिलेटेड स्टोरीज भेटतात. आपला हा या चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ असेल. तरी आपण आज जात आहोत किल्ले रांगणा. चला तर मग माझ्यासोबत किल्ला रांगणा पाहायला. महाराष्ट्राची ऐतिहासिक संपत्ती म्हणजे आपले गड किल्ले. हे सर्व किल्ले आपल्या सह्याद्री भागात दिसून येतात. यातील एक म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ला. हा किल्ला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला एक दुर्गम पण अत्यंत सुंदर किल्ला आहे. याची उंची 2900 फूट आहे. आम्ही बाईकवरून गडिंग्लज, आजरा, तांब्याची वाडी, पाटगाव, भटवाडी असा प्रवास केला. पाटगाव धरणापासून उजव्या वळणाला किल्ले रांगणाला जाण्यासाठी घनदाट जंगलातून कच्चा रस्ता लागतो. हा रस्ता टोटली ऑफ-रोड आणि जंगलातून आहे, तरी हा ट्रेक सोलो करण्यास टाळावा. गाडी पार्किंगसाठी इथं ही जागा केलेली आहे. आता इकडून आलो आम्ही. पार्किंग पासून खाली जाण्यासाठी पायवाट दिसून येते. तिथून थोडं खाली आल्यावर एक सपाट प्रदेश लागतो आणि तिथून जो नजारा दिसतो तो तुमचा थकवा क्षणात नाहीसा करतो. गडांच्या झालेल्या पडझडीला हा सुद्धा किल्ला काही अपवादी नाही. काही अंतरावर आपल्या किल्ल्याचा ढासळलेला दरवाजा पाहायला मिळतो. दगड चिरे जरी ढासळले असेल तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंमत ढासळायची नाही असा संदेश देत महाराजांचे चरणधूळ डोक्यावर घेतलेले हे दगड प्रत्येक शिवभक्तासाठी महत्त्वाचे आहे. दरवाजाच्या आत गेल्यावर 2 तोफा आपले लक्ष वेधून घेतात. तोफा पाहून पुढे आल्यावर आपण पोहोचतो कमानी दरवाजाजवळ. या किल्ल्याची बांधणी राजा भोज दुसरे याने केले असे सांगितले जाते. सन 1470 साली हा किल्ला बहमनी सत्तेकडे गेला. पुढे बहमनीची विभागणी झाली आणि हा किल्ला आदिलशाहीकडे गेला. पुढे सन 1666 मध्ये स्वराज्याचे रोहाजी पंडित यांनी रुस्तमे-जमा यांच्याकडून हा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात सामील केला. तिथून थोडं पुढं आल्यावर आपल्याला रांगणा देवीचे मंदिर दिसून येते. आतमध्ये रांगणाई देवीची मूर्ती आहे. तर उजव्या हाताला विष्णूची तर डाव्या हाताला भैरवाची मूर्ती दिसून येते.
मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यावर आपल्याला प्राचीनकालीन व अतिशय सुंदर राजसदर दिसून येते. किल्ला ऑलमोस्ट आता पाहून झाला होता तरी आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासासाठी. नमस्कार मित्रांनो, आम्ही घरी सुखरूप पोचलो आहोत. तरी येताना थोडा पाऊस आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे काही शूट घेता आला नाही. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तरी मी शुभम नुसता राईड तुमची रजा घेतो. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.